नमस्कार मित्रांनो, मी सचिन सुरेश धनगर, राहणार कमळगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मित्रांनो बघा, आज आहे 2 एप्रिल. क्लायमेट चेंज झालेलं आहे बघा. तुम्ही वातावरणात सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर मित्रांनो, माझा प्लॉट बघा तुम्ही, खरबूज प्लॉट बघा. तर मी या क्लायमेट्समध्ये स्टीम बाय 90 आणि एन-पी-केचे सट सोडत आहेत आज माझ्या खरबूज पिकाला. तर मित्रांनो, या एन-पी-केमध्ये एवढी ताकद आहे की जे खाली पडलेलं जे असतं आपल्या बेडमध्ये, ते तर ते कव्हरच करून टाकतं. पण आणि त्याच्यानंतर बघा स्टीम बाय 90 याच्यानंतर मला जो प्रॉब्लेम वेल्टिंग वगैरे आता समजून घ्या यावर्षी प्रत्येक पिकाला म्हणजे वेगवेगळ्या पिकाला वेल्टिंगचा प्रॉब्लेम आला. जास्त करून टरबूज पिकाला. तर मित्रांनो या एन-पी-केमुळे आणि त्याच्यानंतर स्टीम बाय 90 मुळे वेल्टिंगचाही प्रॉब्लेम येत नाही. कारण ही वेलाची टिकवण क्षमता वाढवते. त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच स्टीम बाय 90चा वापर करा. मी 15 वर्षापासून वापर करत आहोत. तुम्ही पण करा. धन्यवाद.